नमस्कार मंडळी. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आणि वीरू पहिल्यांदाच आमच्या अहोच्या ऑफिसमध्ये प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट करायला जाणार होतो. तर आम्ही फार लवकरच पोचलेलो होतो. तर तिथे झेंडावंदनाची पूर्वतयारी सुरू होती. आम्हाला जवळपास वीरू 2 वर्षाची झालेली आहेत. तर आज पहिल्यांदाच ती झेंडावंदनासाठी यांच्या ऑफिसमध्ये आलेली होती. बऱ्याच वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालेलं होतं. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वीरूचा प्रॉब्लेम असायचाच. तिची तब्येत ठीक नसायची, त्यामुळे कुठल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी यांच्या ऑफिसमध्ये तिला आणण्यात आलेलं नव्हतं. तर आज फर्स्ट टाईम ती आली होती. त्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये खूप छान अशा रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचं परीक्षण केलं. बघू शकता खूप अशा सुंदर रांगोळी इथे काढलेल्या आहेत. बऱ्याचशा स्पर्धासुद्धा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर झेंडावंदन वगैरे झालं. झेंड्याच्या सभोवताली खूप छान असं डेकोरेशन वगैरे करण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे या रांगोळीचा फर्स्ट क्रमांक आलेला आहे. त्यानंतर अल्पहाराचा वगैरे प्रोग्राम झाला आणि आम्ही छान असे झेंड्याच्या साईडने मी, वीरू आणि वीरूच्या पप्पांनी छान असे पिक वगैरे काढले. छान असं डेकोरेशन केलेलं होतं ऑफिसमध्ये, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे झेंडावंदनाचा कार्यक्रम यांच्या ऑफिसमध्ये झालेला होता. त्यानंतर बरेचसे गेमसुद्धा ठेवलेले होते. फर्स्ट गेम म्हणजे म्युझिकल चेअर. तुम्ही बघू शकता सगळे ऑफिसचे कर्मचारी आहेत, यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे या प्रोग्राममध्ये. लेडीज आणि जेंट्स दोन्हीचे कंबाईन. त्यामध्ये विनर फायनली लेडीजचाच झालेला होता. त्यानंतर सेकंड टीम होती, त्यांनीसुद्धा छान परफॉर्मन्स दिलेला आहे. आणि यामध्ये सुद्धा जेंट्सचा विजय झालेला आहे. त्यानंतर रस्सी खेच गेम घेण्यात आलेला होता. बघू शकता सर्व ताकदीनिशी आपापल्या भरीने रस्सी खेचून राहिलेले आहेत. अशा प्रकारे खूप सारे गेम घेण्यात आले होते. बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी आपापले मुलं आणले होते, त्यांचासुद्धा गेम घेण्यात आला होता. त्यामध्ये आमच्या वीरूनीसुद्धा भाग घेतलेला होता. तर हा लोगो बघून तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की हे कुठलं ऑफिस आहे. तर हो, हे पोस्ट ऑफिसच आहे. त्यानंतर ट्रॉफीसोबत आम्ही छान असे फोटो वगैरे क्लिक केले. छान असे मेमोरीज, या आठवणी आमच्या नेहमी लक्षात राहील. त्यानंतर ऑफिसचे काही कलिग्ज होते आमच्या होचे, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. आणि अशा प्रकारे मी आणि वीरू यांनी झेंडावंदन आणि प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट केला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, तर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय.